हॅपी व्हॅलेंटाईन डे. असं का बघतोस माझ्याकडे? मी बघतोय तुझ्या सुंदर. अगे किती सुंदर आहेस का तू? हे बस करा, एवढी काही सुंदर नाही. अरे या जगामध्ये अशा कितीतरी मुली आहेत जे माझ्यापेक्षा किती पटीने सुंदर आहेत. त्यांच्यात तर मी पंक्तीत पण बसणार नाही. नाही, असतील. तुझ्या मताप्रमाणे या जगामध्ये अनेक सुंदर तरुण मुली असतील, पण माझ्या मताप्रमाणे समज अगं माझा जीव की प्राण होऊन बसले. एखाद्या झाडावरची अडीने झाडावरची पाने कुरतडून खाऊन टाकली. अगदी तसंच माझ्या हृदयाचं करायचं. अगदी तीच परिस्थिती माझी सुद्धा झाली. अच्छा, खरंच. पण एक विचारू तुला. बोल. तू एवढा श्रीमंत घराण्यातला मुलगा आणि मी गरीब कुळातली मुलगी, तुझ्या घरचे माझा स्वीकार करते? अस्मिता, एक गोष्ट लक्षात. एक तर मी गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव मुलीच म्हणत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, माझा दादा आहे ना, खूप छान आहे का. तो माझा दादा माझ्या निवडीच्या विरुद्ध कधीही जाणार नाही. आणि समजा माझ्या दादाने जरी विरोध केलाच ना, तरी सुद्धा मी तुझ्याशी पडून जाऊन एका बायावर लग्न करणार. मग मला एक गोष्ट सांग, आपल्या प्रेमाला जवळपास किती वर्ष झाले? जवळपास 3 वर्ष. या 3 वर्षामध्ये तुला असं कधी वाटलं नाही की आपल्या प्रेयसीला कुठं फिरायला घेऊन जावं? कधी लोणावळा, कधी खंडाळा, असं कधीच वाटलं नाही तुला? नाही, लोणावळा खंडाळ्याला तर मी तुला फिरायला नाही घेऊन जाऊ शकलो, पण आपण पुढच्या वरला जवळच मस्त घोडाझरी आहे, त्या घोडाझरीवर फिरायला जायचं, मस्त मजा करायची, एन्जॉय करायचं आणि प्रेम करायचं यार. ते बघ, त्या झाडावर चिमणा आणि चिमणी एकमेकांची चोचीत काय मला नाही माहिती. हा, मला माहिती. आणि ते आपल्याला सुद्धा सांगत आहे, हे प्रेमवीरांनी, तुम्ही सुद्धा आमच्यासारखंच प्रेम करा ना. थंडगार वारीची झुळूक अंगाला आणि सांगून गेली फक्त माझी. आय लव्ह यू यार. झुळूक आली वाऱ्याची, तुझा
आपण बगीच्यामध्ये आणि आजूबाजूला कुणी नाही अशा वेळेस मस्तपैकी चान्स आहे. कशाचा म्हणून काय विचारते? अशा वेळेस तू मला एक मस्तपैकी गोड अशी पप्पी द्यायला मला उलटी होते मला. एक मिनिट एक मिनिट एक लाख मी देतो. एक लाख उलटी होते आणि तर टेन्शन काय घेता? काही कमी जास्त खाल्लं असेल. मी जास्त खाल्लं मी काहीच कमी जास्त खाल्लं नाही. काही सकाळी मला समोसा नाही ते पण नाही खाल्लंय. बोलू नको बोला बोला तुमच्या खाल्ले आता तुम्ही. तू सकाळी गोळा खाल्लास आठवते तर्री बिर्री खाल्ले तर्री म्हणलं का कसं वाटेल तर्री होते कधी कधी. बरं काही बायलर बिलर खाल्ले का तुम्ही? नाही मी पाहिलं वगैरे काहीच खाल्लं नाही. काय खाल्लं म्हणजे बायला काही शिळं बघा पुन्हा. नाही मी शिळं पाहतो पण काहीच खाल्लं नाहीये. काहीच खाल्लं नाही म्हणजे यार काय करून मला काही समजा. बरं बरं काय खाऊ दे मला सांगा बरोबर. मला ना हा शिव म्हणतोय. जीव म्हणतो उलटी उलटी. हा 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 आणि चक्कर. उलटी येते जीव म्हणते चक्कर येते.
एकनाथ हा. मी कोण आहे तुझा तुम्ही मालक म्हणजे आणि तू माझा ड्रायव्हर हो मला माहिती आहे की तुझ्याकडे असलेल्या गोष्टींचा प्रथम उपचार हा तर मी तुझा मालक आहे मग मला नाही सांगणार हा बिलकुल माहिती ठेवावी लागते आपल्या माणसाला कोणत्या वेळेस कोणतं काम पडेल काही सांगता येत नाही अरे वा. बाबा, मळमळ होते चक्कर येते जीव कसा तरी वाटते एक उपाय एक नंबर अजिबात वेळ लावायचा नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता जा दवाखान्यात पटकन अरे मूर्खा मी दवाखान्यात जात आहे मग पण त्या अगोदर तुझ्याकडे काही प्राथमिक उपचार आहे का ते सांग म्हणजे माझ्याकडे असतं दवाखाना नसतो टाकतो मूर्ख कुठला ती चाबी दे चाबी दे माझी चाबी तुम्ही घायव्या मुलाला गाडी लावता चाबी आणि तू आमच्यासोबत अजिबात यायचं नाही चाबी दे तू. चल चल अजिबात यायचं नाही. अजी काऊन अजिबात यायचं नाही तू. नाही नाही अजिबात. काय नाही. आजी तुला पैसे नाही दिले कसं करू मी जाऊ दे रे भावा शिरोप काही नाही खाल्लं तरी मला वडा खाल्ला होता उलट्या खायच्या होत्या जाऊ द्या खाल्लं तर शिरोप